नमस्कार. माझा प्रभाग माझी जबाबदारी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. आज आपण या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं सांगली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक असणारे, अर्थातच नगरसेवक पदासाठी इच्छुक असणारे उमेदवार सुजित कुमार राजाराम काटे यांच्याशी त्यांच्या प्रभागाविषयी त्यांचं असणारं व्हिजन या निमित्तानं या चर्चेच्या माध्यमातून जाणून घेतोय. सर नमस्कार. नमस्कार. सर, या निवडणुकीच्या निमित्तानं माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा राहील की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी खरं तर संघर्षाची राहिली आहे आणि अतिशय संघर्षातून तुम्ही आज राजकारणाच्या पटलावरती काम करताय. त्या कौटुंबिक संघर्षाबद्दल तुम्ही काय सांगाल? जो प्रवास आजपर्यंत तुम्ही केलेला आहात त्याच्याबद्दल काय सांगाल? कौटुंबिक संघर्षच तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही 7 भावंड, 4 भाऊ आणि 3 बहिणी, अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये आई वडिलांनी आमचं पालन पोषण केलं. 10x12ची एक रूम, त्यामध्ये आम्ही सर्व कुटुंब वास्तव्यास होतो या प्रभागामध्येच. आणि या परिस्थितीमधून मात करत असताना वयाच्या 13व्या वर्षापासूनच एक संघर्ष म्हणजे काय, सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि समाजकार्य म्हणजे काय, त्या गोष्टींची हळूहळू आवड निर्माण होत गेली आणि त्या पद्धतीनं मी समाजामध्ये घडत गेलो. आज पाहिलं तर अतिशय आनंद होतोय की माझ्या ह्या जवळपास 30 वर्षाच्या सामाजिक प्रवासामध्ये माझ्या या प्रभागामध्येच मला एक उमेदवार म्हणून या ठिकाणी सामोरे जात असताना ज्या काही ह्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये या प्रभागातील असतील, महापालिका क्षेत्रातील असतील, जिल्ह्यातील असतील किंवा राज्यातील असतील, ज्या समस्या सोडवण्याचं भाग्य मला मिळालं, त्या समस्या घेऊन या प्रभागामधून मी उमेदवारी या ठिकाणी मागणीसाठी इच्छुक आहे. तुम्ही समस्यांचा उल्लेख केलात सर. या प्रभागामध्ये कोणत्या पद्धतीच्या समस्या आहेत की ज्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही आज निवडणुकीच्या या पटलावरती उभे आहात, निवडणुकीला सामोरं जात आहे? काय सांगा? प्रभाग क्रमांक 11 मध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी 6 ठिकाणच्या झोपडपट्टी धारकांचं वास्तव्य आहे. याचबरोबर गुंटेवाडी भागातील नागरिकांचं जवळपास 70% वास्तव्य या ठिकाणी आहे. या अनुषंगाने 2013 पासून मी महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समिती स्थापन केली आणि शासन निर्णय 2002 जो आहे, या राज्यातील झोपडपट्टी धारकांना पुणे आणि मुंबई वगळून त्यांना आहे त्या ठिकाणी झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे उतारे देण्यासंदर्भात, आणि हे ज्यावेळेला आम्ही आंदोलन चालू केले, चळवळ चालू केली, त्यावेळेला शासनाच्या विरोधात आम्हाला 2 वेळा उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करावी लागली, आंदोलन अनेक वेळा करावी लागली, उपोषणं करावी लागली. आणि हे करत असतानाच झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे उतारे मिळण्यासाठी आता महापालिका क्षेत्रातलाच विषय बोलायचं म्हटलं तर 4 महिन्यापूर्वीच या ठिकाणी निर्णय घेण्यात आले. याच्या अगोदरही अनेक वेळा निर्णय घेण्यात आले की झोपडपट्टी धारकांना आम्ही मालकी हक्काचे उतारे 2 महिन्यात देतो, 3 महिन्यात देतो, असं अनेक वेळा आम्हाला त्यांनी लेखी दिलं. पण 4 महिन्यापूर्वी राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या सोबत सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीर गाडवे यांनी तिथं मीटिंग लावली आणि त्या मीटिंग मध्ये महापालिका क्षेत्रातील 83 ठिकाणच्या झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे उतारे ताबडतोब देण्याचे आदेश त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी घेतले आणि ते उतारे 3 महिन्याच्या आत तुम्ही द्या असं त्यांना ठणकावून सांगितलं. आणि या अनुषंगानेच मागील आठवड्यातच सांगलीमध्ये ज्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा दौरा झाला, अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणा प्रसंगी त्या ठिकाणी या आपल्या प्रभागातीलच 5 झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे उतारे प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी वितरित करण्यात आले आणि महापालिका क्षेत्रातील सर्व झोपडपट्टी धारकांना आता मालकी हक्काचे उतारे मिळणार आहेत. हे काम पाहून अतिशय आनंद आणि उत्साह मला वाटतो. याचबरोबर नक्कीच गुंटेवाडी भागातील नागरिकांसाठीही त्या मंत्रालयीन बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले की नोटरी, करारपत्र, कब्जेपट्टीच्या आधारे या महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास 35,000 कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांना
मालकी हक्क पत्रकी नोंद नसल्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही आणि त्यामुळे त्यांचं राहणीमान उंचावत नाही. ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडल्यामुळे बावनकुळे साहेबांनी इमिजिएटली त्यावेळेचे त्या ठिकाणचे जे सचिव होते खरगे साहेब त्यांना आदेश केले की या गुंटेवारी भागातील नागरिकांचं राहणीमान उंचावण्यासाठी त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी तुम्ही ताबडतोब एक गाईडलाईन तयार करा आणि ते गाईडलाईन असं तयार करा की नोटरी करारपत्र कब्जेपट्टीच्या आधारे यांची नावं 7/12 पत्रकी लागून त्यांना मालकी हक्काचे उतारे कसे मिळतील. आणि त्या अनुषंगाने आता शासन स्तरावर ते काम चालू झालेलं आहे. ते काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि नोटरी करारपत्र कब्जेपट्टीच्या आधारे मालकी हक्काची नोंद ह्या रहिवाशांची झाल्यामुळे त्यांचंही त्या ठिकाणी सुखद असं त्यांचं राहणीमान त्या ठिकाणी नक्कीच वाढणार आहे. त्यांचं राहणीमान उंचावलंय असं म्हणताय तुम्ही. खरंच अगदी घर हे खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असते आणि त्याच्यासाठी तुम्ही खरं तर या प्रभाग क्रमांक 11 मध्ये आणि पूर्ण सांगली परिसरामध्ये खरं तर झटताय. खरं तर झोपडपट्टी आणि गुंठेवारी हा विषय फार गुंतागुंतीचा आहे आणि शासन दरबारी मांडताना सुद्धा अनेक कागदपत्र त्याच्यासाठी सादर करावे लागतात. त्याच्यासाठी अखंड लढा द्यावा लागतो. यासाठी मी असं ऐकलं की तुम्ही बरेच आंदोलनं देखील केलीत. हा विषय शासन दरबारी लावून धरण्याकरता बरेच प्रयत्न आपण केलेत. त्या आंदोलनाविषयी काय सांगाल आणि त्या आंदोलनाला तुमच्या खरंच यश आलंय, अजून त्याच्यामध्ये तो लढा बाकी आहे, अजून आपल्याला बरंच काहीतरी साध्य करायचं असं तुम्हाला वाटतं? आंदोलनं अनेक केली. मगाशीच मी तुम्हाला बोललो की आंदोलनं करूनही काय उपयोग होईना म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो. खरं वास्तविक पाहता शासनानं हे शासन निर्णय 2002 झोपडपट्टीधारकांच्या बाबतीत जर त्याची अंमलबजावणी केली असते तर आज ह्या शासन निर्णयाला जवळपास 24 वर्ष झाली. 24 वर्षापूर्वी ह्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उत्तरे दिले असते तर यांचं राहणीमान आज उंचावलेलं असतं. नक्कीच त्यांची जी आता दुसरी पिढी तयार झालेली आहे ती ऑटोमॅटिकली त्यांचा स्तर जो आहे राहणीमानाचा तो उंचावला असता आणि हा स्तर त्या ठिकाणी उंचावत नाहीये. म्हणून आम्ही या ठिकाणी शासनाच्या विरोधात न्यायालयात जावं लागलं, आंदोलनं करावी लागली, उपोषणं करावी लागली आणि हा प्रदीर्घ लढा यांच्या संघर्षातून आम्हाला ते करावं लागलं. आता हा लढा आमचा आजचा आहे का? की हा लढा आमचा आजचा नाही आहे. ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली त्या घटनेमध्येच तरतूद आहे अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्या 3 गोष्टी मूलभूत आम्हाला दिलेल्या आहेत. पण ह्या केवळ आज अखेर कागदोपत्री आहेत असं माझं मत आहे आणि म्हणूनच या निवाऱ्यासाठी आज अखेर आम्हाला झगडावं लागतं. या ठिकाणी इंदिराजी गांधींनी 20 कलमी कार्यक्रम 1972 आखला आणि त्यामध्ये या देशातील भूमिहीन लोकांना, झोपडपट्टीधारकांना ज्यांना निवारा नाही त्यांना निवारा देण्याची त्यांनी तरतूद केली. पण आणि त्या तरतुदीमध्ये पती पत्नींच्या नावावर किमान 1 गुंठा जागा द्या असं त्यांनी त्यावेळेला 20 कलमी कार्यक्रमामध्ये त्यांनी बोललेले होते. पण तो पण निर्णय ते फक्त बोलण्यामध्येच राहिला आणि त्या कागदोपत्रीच राहिला. त्यानंतर शासन निर्णय 2 आले 1998 आणि 2002. हे पण निर्णय कागदोपत्री जाचके राहत होते आणि म्हणून आम्ही 2013 पासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये लढा देत असताना अतिशय संघर्ष करावा लागला. प्रवाहाच्या विरोधात आम्हाला काम करावं लागलं. उपोषण करत असताना त्या ठिकाणी सुरुवातीला लोकांना असं वाटायचं की बाबा हे न होणारं काम आहे, कारण झोपडपट्टी ज्या जागा आहेत त्या महापालिकेच्या जागेवर असतात, शासनाच्या जागेवर असतात आणि ते मालकी हक्क आपल्याला कसं मिळेल, बरोबर, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आम्हाला लोकांनी टर केली आमच्या ह्या कामाची. पण आज अखेर आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे न पाहता जो काय आपला हक्क आहे तो हक्क ह्या झोपडपट्टीधारकांना, सर्वसामान्य माणसांना कसा मिळेल यासाठी आम्ही तो लढा चांगल्या पद्धतीनं यशस्वी स्वरूपात घेऊन गेलो आणि त्याचं जे आता आपल्याला दिसतो लोकांच्या नजरेमधला जो आत्मविश्वास तो अतिशय चांगल्या पद्धतीचा मला दिसतो. बरोबर, म्हणजे जो खरं तर घर मिळाल्यानंतर आनंद आणि उत्साह लोकांच्या मध्ये जो वाढलाय, खरं तर याच्या पाठीमागे तुमचं कष्ट असेल किंवा तुमचे जे काही साथीदार आहेत या निमित्तानं काम करणारे त्या लोकांचं कष्ट आहे. हा विषय जसं आपण म्हटलं की फार गुंतागुंतीचा आहे, याच्यामध्ये अनेक बारकावे आहेत आणि लोक घाबरतात शासनाच्या दरबारात जायला, तो विषय मांडायला आणि त्या लोकांना खरं तर न्याय मिळवून देण्याचं काम, खरं तर तुमचं काम वाखाणण्याजोगंच आहे. अशा लोकांना न्याय देण्याचं काम आपण करताय. सुरुवातीलाच मी तुम्हाला तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीच्या बाबतीमधला एक प्रश्न विचारलेला होता. मी असं ऐकलं की तुमची कौटुंबिक परिस्थिती जी होती ती फार हलाखीची होती. म्हणजे तुम्ही 7 भावंड होतात आणि त्याच्यानंतर म्हणजे अगदी त्यावेळेला आपण असं म्हणू की जगून निघावं अशा पद्धतीची विचारसरणी होती आणि मग त्यातून आपण प्रगती करावी, आपण प्रगती करत असताना समाजकारणामध्ये यावं, राजकारणामध्ये यावं,
हा हेतू तुमच्यामध्ये कुठून आला? ही दिशा कोणी तुम्हाला दिली की राजकारणात आलं पाहिजे, समाजकारणात आलं पाहिजे? जी लहानपणीची परिस्थिती तुम्ही भोगली ती परिस्थिती इतर लोकांच्या वाट्याला न यावी, ही मानसिकता तुमच्या कशा पद्धतीने निर्माण झाली? माझं वास्तव्य झोपडपट्टी भागातील असल्यामुळे मगाशी तुम्हाला मी बोललोच की आम्ही 7 भावंड आणि 10 बाय 12च्या रूम मध्ये आम्ही राहायचो आणि त्या ठिकाणी पावसाचं पाणी त्या झोपडपट्टीमध्ये आलं की जवळपास 140 कुटुंब आम्ही 140 कुटुंबांमध्ये जवळपास 2-2 महिने ते पाणीच राहायचं पावसाच्या पाण्याचा निचरा जसं कमी कमी होत जाईल तसं त्या ठिकाणी आम्ही आतमध्ये आमच्या घरांमध्ये जायचो आणि खॉटवर स्वयंपाक करून खॉटवर झोपायचं, अशी ती आमची परिस्थिती. हे सगळं जवळून अनुभवत असताना आजूबाजूला सामाजिक चळवळीचं भान आम्ही बघत असायचो आणि त्यातूनच आमच्या मनामध्ये एक संघर्ष असा पेटला की बाबा आपण ही आपल्या भागातील समस्या घेऊन शासन दरबारी पाठपुरावा केला पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेला आम्ही एक 4-5 मित्र एकत्र आलो आणि आम्ही असं ठरवलं की महापालिकेसमोर आपण आपल्या भागातील समस्या घेऊन त्या ठिकाणी उपोषण करायचं. आणि म्हणून आमच्या संजयनगर पत्रेचाळीमधलं पाणी निचरा होण्यासाठी एक समस्या घेतली. शाळा खोल्या बांधकामचं त्या ठिकाणी वर्ग अपूर्ण होते, ते शाळा खोल्या बांधकाम त्या ठिकाणी वर्ग ज्यादा मिळावेत यासाठी, त्याचबरोबर त्या ठिकाणी भिंत कंपाऊंड शाळेला व्हावं. त्याचबरोबर इथं जगदाळे प्लॉट म्हणून एक भाग आहे, ITIचा बांध फुटला की जगदाळे प्लॉटमध्ये पूर्ण पाणी असं घुसायचं आणि तिथल्याही लोकांचं राहणीमान असं पूर्णपणे विस्कळीत जायचं. असे अनेक सामाजिक प्रश्न घेऊन आम्ही महापालिकेसमोर 1998ला ज्यावेळेला महापालिका पहिल्यांदा स्थापन झाली त्यावेळेला त्या ठिकाणी पहिलं आमरण उपोषण आमचं झालं. 5 दिवस उपोषण केलं आणि त्या उपोषणामधून त्यावेळेचे आयुक्त, त्यावेळेचे आमदार हे प्रत्यक्ष घटनास्थळी आले की आम्ही लहान लहान मुलं त्या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे गेली 5 दिवस झालं. आणि ह्या सगळ्या प्रशासनानं असेल, त्यावेळेच्या राजकारण्यांनी असेल, ही दखल घेतली आणि स्पॉट व्हिजिट त्यांनी केली आणि त्यावेळेला ते 1 महिन्यात सर्व समस्या आमच्या सोडवल्या त्यांनी. आणि त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये असा एक आत्मविश्वास निर्माण झाला की बाबा सामाजिक भान आपण ठेवून समाजकार्य जर आपण करायचं झालं तर समाजकार्यासाठी आपण काम करत असताना आपण प्रशासनाला, राज्यकर्त्यांना या ठिकाणी आपला उद्देश चांगला असेल, हेतू चांगला असेल तर त्यांना तो निर्णय घ्यायचा आपण भाग पाडू शकतो. आणि तिथून पुढे माझी ही समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं कामं करण्याची, समाजामध्ये चांगलं विचार रुजवण्याची माझी वाटचाल चालू झाली. नक्कीच याच्यातून खरं तर तुमच्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली असं आपण म्हणूया. आणि याच्या व्यतिरिक्त जसं तुम्ही म्हटलात की अन्न, वस्त्र, निवारा या जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत तशा प्रभागासाठी काम करत असताना रस्ते असतील, पाणी असेल किंवा वीज असेल, या प्रभागाच्या किंवा इथं वावरत असणाऱ्या, इथं राहत असणाऱ्या व्यक्तींच्या, माणसांच्या, लोकांच्या त्या मूलभूत गरजा आहेत. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? इथल्या जर त्या समस्या असतील तर त्या कशा तुम्ही मांडताय किंवा त्याच्याबद्दल तुमचं विजन भविष्यातलं काय असू शकतं, त्याबद्दल काय सांगाल? खरं तर मगाशी मी तुम्हाला बोललेलंच आहे की वयाच्या 13व्या वर्षापासून विविध सामाजिक संघटनांमधून मी काम केलेलं आहे. 2013 पासून भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आज अखेर या पार्टीमध्ये अनुसूचित जाती जमातीचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून मी आता काम करतोय. आणि हे करत असतानाच 2014 पासून सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये जवळपास 11 वर्षामध्ये 47 कोटीहून अधिक रकमेची कामं आम्ही केली, ज्यामध्ये रस्ते असतील, गटारींची कामं असतील, शौचालयाची कामं असतील, या ठिकाणी वाचनालयांची कामं असतील, व्यायामशाळेची कामं असतील, अशी अनेक भरीव कामं आम्हाला आमदारांच्या माध्यमातून करण्याची या ठिकाणी संधी मिळाली. हा प्रभाग तसा काँग्रेसचा म्हणून ओळखला जायचा, पण आज या 13 ते 14 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही जे इथे काम करत असताना भारतीय जनता पार्टीचं आज या ठिकाणी बऱ्यापैकी लोकांना समोर सतत कामाचं व्हिजन घेऊन जात असताना आम्हाला या ठिकाणी आता हा प्रभाग आम्ही भाजपमय झालेला आहे असं आम्ही आता ठामपणे सांगू शकतोय. आणि त्याचंच प्रत्यय म्हणून आता निवडणुकीला का उभं राहायचं आहे, कारण निवडणुकीला उभं राहण्याच्या अनुषंगाने ज्या काही प्रभागातील आणखीन ठोस काही या ठिकाणी मूलभूत गोष्टी व्हायला पाहिजेत. आता मगाशी मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने वाचनालय आम्ही एकच बांधू शकलो, की वाचनालय आपल्या प्रभागामध्ये आणखीन 3 बांधायचे आहेत. त्या ठिकाणी
गार्डन आपल्याला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी चांगल्या पद्धतीने विकसित करायचे आहेत. या ठिकाणी प्रभागामध्ये ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे, त्या ड्रेनेजची व्यवस्था आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि या ठिकाणी वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र अशी नाही आहेत, ती विरंगुळा केंद्र आपल्याला 2-3 ह्या प्रभागामध्ये अशी विकसित करायची आहेत, बांधायची आहेत. असे अनेक विजन आम्हाला या प्रभागामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबवायचे आहेत. त्याचबरोबर महिलांसाठी या ठिकाणी त्यांचे जे बचत गट आहेत, त्या बचत गटांना शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजनांचा लाभ मिळवून द्यायचा आहे. असे अनेक कामं या प्रभागामध्ये प्रामुख्यानं मला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढे जात असताना त्या करायच्या आहेत. काटे सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, म्हणजे हे विजन घेऊन तुम्ही आज निवडणुकीला सामोरं जात आहे, म्हणजे भागापासून तुम्ही अगदी झोपडपट्टी असेल, गुंठेवारी असेल किंवा आता महिलांच्या बाबतीतल्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्हाला सुधारायच्या आहेत, किंवा प्रभागामध्ये असणाऱ्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या तुम्हाला सुधारायच्या आहेत असं तुम्ही म्हणताय. पण हे सगळं करत असताना कुठेतरी टीका होते. राजकारणामध्ये काम करत असताना टीकेलाही सामोरं जावं लागतं. मग अशा टीकांना तुम्ही कशा पद्धतीने बघता, अशा टीकांना तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्याल, त्याबद्दल काय सांगा? खरं तर चांगला प्रश्न आपण उपस्थित केलात. कालच विरोधकांनी या ठिकाणी झोपडपट्टी भागामध्ये जाऊन लोकांना सांगायला चालू केलेलं आहे की हे उतारे सगळे खोटे आहेत आणि अशा फसव्या उतार्यांवर तुम्ही बळी पडू नका, आणि आम्ही भविष्यात निवडून आलो की आम्ही तुम्हालाच खरे उतारे देऊ. या विरोधकांना अतिशय ह्या गोष्टी बोलत असताना मनामध्ये एक दुःख निर्माण होतं की 2013 पासून या ठिकाणी या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे मिळावेत. गुंठेवारी भागातील नागरिकांना नोटरी करारपत्रे कब्जेपट्टीच्या आधारे त्यांचं राहणीमान उंचवण्यासाठी त्यांचंही 7/12 पत्रकी नाव लागावं, यासाठी आम्ही सातत्यानं या ठिकाणी आंदोलनं उपोषणं करत असताना प्रभागामधील या नेते मंडळींना त्यावेळेला याचं भान सुटलं नाही, की त्यांना असं वाटलं नाही की बाबा आपण ह्या आंदोलनावर जाऊन सामील व्हावं किंवा आपण एखादं आंदोलन उभं करून या ठिकाणी ह्या लोकांना ह्या सगळ्या गरजा उपलब्ध करून द्याव्यात. पण आज घडीला या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या माध्यमातून आम्ही या लोकांना न्याय देऊ शकलो, आणि हे केवळ आम्ही फक्त आमच्या प्रभागापुरतं करत असताना हा निर्णय राज्यासाठी दोघांसाठीही झाला, याचा एक चांगला आनंद मला होतोय. आणि या ठिकाणांना आपण न घाबरता, तिकडे न लक्ष देता पुढचं विजन जे आमचे आहे, मगाशी मी तुम्हाला बोलल्या पद्धतीनंच की या लोकांना शासकीय योजनांचा लाभ घर बांधणीचा जो आहे ते जवळपास 7 ते 7.5 लाख रुपये मिळणार आहे दोघांनाही, गुंठेवारीतील भागातील नागरिकांना आणि झोपडपट्टी भागातील नागरिकांना. आणि हा जो लाभ आहे तो मोफत मिळणार आहे. हा मोफत कधी मिळणार आहे की 7/12 पत्रकी यांची नावं लागल्यानंतर. आणि त्यामुळे आमचं आता पुढचं विजन असणार आहे, नावं तर आता लागतच आहेत, त्याच्या पुढचं विजन जे आमचं असणार आहे की या लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ मोफत मिळवून देऊन त्यांची घरं चांगली सुधारली पाहिजेत, चांगली डेव्हलप झाली पाहिजेत. कारण घर सुधारलं तर माणसाचं व्यक्तिमत्व सुधारतं, माणसाचे विचार सुधारतात, माणसाचं राहणीमान सुधारतं. आणि म्हणून पहिल्यांदा आम्हाला हे घर सुधारवायचं आहे आणि मग राजकारण करायचं आहे. त्यामुळे या ठिकाणकडे असा कोणताही आम्हाला कानाडोळा त्यांच्याकडे करायचा नाहीये. टीकाकार हे टीकाकार बसणार आहेत, कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. पण आम्ही जे सरळ मार्गाने जे विजन आम्ही अवलंबलेलं होतं 2013 पासूनच, त्याला आज या ठिकाणी फळ आलेलं आहे. आणि म्हणूनच या माध्यमातून जर जास्तीत जास्त ह्या लोकांचा चांगल्या पद्धतीनं आपल्याला विकास करायचा असेल, लवकरात लवकर प्रश्न सोडवायचे असतील, तर या प्रभागामध्ये स्वतः नगरसेवक होणं हे गरजेचं आहे. कारण ह्या 2013 पासूनच्या प्रवासामध्ये मी बघितलं की महापालिकेने आम्हाला 4 वेळेला लेखी लिहून दिलेलं आहे की 2 महिन्यामध्ये तुम्हाला उतारे देतो, 3 महिन्यामध्ये उतारे देतो 2013 पासून. पण त्यांनी आज अखेर दिलेले नाही आहेत. आता ते काम त्यांनी चालू केलेलं आहे. जर आमच्याकडे सत्ताची पावर असते, मी स्वतः सत्तेमध्ये असतो, तर ते त्यांना त्या ठिकाणी लगेच करायला भाग पडलं असतं. आणि म्हणून या पुढच्या ज्या काही गोष्टी असतील, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा असेल, या मिळवून देण्याच्या कामामध्ये मला या लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून जात असताना हे प्रश्न मला प्रामुख्याने सोडवण्यासाठी आणि लवकरात लवकर सोडवण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून जाणं गरजेचं आहे निवडून येऊन. आणि म्हणून मी निवडणूक चांगल्या पद्धतीनं ठामपणे या झोपडपट्टीधारकांच्या जीवावर, गुंठेवारी भागातील नागरिकांच्या जीवावर आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून 47 कोटींची केलेल्या कामाच्या माध्यमातून मी
प्रभाग क्रमांक 11 मधील लोकांना सामोरे जात आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी 100% ह्या लोकांच्या आशीर्वादावर, त्यांच्या जीवावर, त्यांच्या पाठिंब्यावर मी 100% निवडून येणार आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आणि नक्कीच म्हणजे विरोधकांच्या टीकेला उत्तर न देता मी फक्त विकासाला प्राधान्य देईन असंच तुम्हाला या निमित्तानं म्हणायचं आहे. काटे सर, या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि या प्रभाग क्रमांक 11च्या विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही आमच्याशी बोललात, चर्चा केली, तुमचं व्हिजन या प्रभागाविषयी आहे ते मांडलात, त्याबद्दल तुम्ही आमच्याशी संवाद साधलात, सविस्तर चर्चा या निमित्ताने केली, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. माझा प्रभाग माझी जबाबदारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अशाच सांगली महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या प्रभागातल्या वेगवेगळ्या उमेदवारांशी गाठीभेटी घेणार आहोत. त्यांच्या प्रभागाविषयीचं असणारं व्हिजन आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही मात्र पाहत राहा माझा प्रभाग माझी जबाबदारी. नमस्कार.